तुम्हाला एक अक्षरमाला दिली आहे, मराठी अक्षरमाला, त्याच्या खाली इंग्रजी अक्षरमाला आणि त्याच्या खाली अंक दिलेले आहेत, अंकमाला दिलेले आहेत. तर तुम्हाला प्रश्न काय असतात की या अक्षरमालिकेतील डावीकडून एवढ्या नंबरचं अक्षर कोणतं आहे, तेवढ्या नंबरचं अक्षर किती कोणतं आहे, असा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं की या अक्षरमालेची डावी बाजू म्हणजे इकडची बाजू, इकडची, आणि या अक्षरमालेची उजवीकडे, अक्षरमालेच्या उजवीकडे म्हणजे की तिकडून मोजायचं, अक्षरमालेच्या डावीकडून म्हणलं की तिकडून मोजायचं. आपला डावा उजवा हात बघत बसायचं नाही. अक्षरमालेची डावी बाजू ही आहे आणि अक्षरमालेची उजवी बाजू ती आहे. त्यामुळे तुमचं इथं जे कन्फ्युजन होते ते इथं मिटलेलं आहे, बरोबर आहे. याशिवाय आणखी एक प्रश्न असतो की सम नंतर विषम किती वेळ आले, विषम नंतर सम किती वेळ आले. तर त्यावेळेस मोजत असताना क्रमाने मोजत जायचं, क्रमाने पाहत जायचं. आपण कसं पाहतो, अशा जोड्या पाहतो, अशा जोड्या न पाहता असं पाहायचं, ही दोघं, ही दोघं, ही दोघं, ही दोघं, म्हणजे आपली चूक होणार नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, अक्षरमालेचा तुम्हाला मध्य विचारला जातो. मग त्यावेळेस मध्य कुठलं कन्फ्यूज होता तुम्ही, तर त्याला एक साधी सोपी ट्रिक आहे. हे सगळे अंक आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 अंक आहेत. 15 मध्ये एक मिसळायचा, किती होतंय 16. 16चे निम्म करायचं 8. 8 नंबरचा अंक मधला असतो. कुठला 8 नंबरला कोण आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8. 8 नंबरला 8 आहे आणि तो या अंकमालिकेचा मध्य आहे. याशिवाय अक्षरमालिकेत म्हणजे आपल्या मूळाक्षराची जी अक्षरमालिका असते त्या अक्षरमालेमध्ये असं दिलेलं असते की